आपण काय बघतो, कुठे पार्टीला गेलो की आपण काय करतो की सगळं खातो आणि मग शेवटी डेझर्ट खातो. ते अतिशय चुकीचं आहे. जनरली लोक वजन कमी करतात तर पहिले त्यांचा चेहरा खराब व्हायला लागतो. चेहऱ्यावरचं तारुण्य असतं ते जसं ते कमी व्हायला लागतं. वजन कमी झाल्यावर जे मसल लूज होतात आणि खराब दिसतात तसं आमच्या केसमध्ये कधीही होणार नाही. एखादं जहाज जेव्हा बुडत असतं तेव्हा त्यातले उंदीर जे आहेत ते सगळ्यात आधी ते जहाज सोडतात. तसंच जेव्हा एखादा व्याधी आपल्या शरीरात होऊ घातलेला असतो म्हणजे त्याची संप्राप्ती होत असते त्यावेळेस हेअरफॉल किंवा केस गळण्याचं प्रमाण अतिशय जास्त वाढतं. जेव्हा आजारी पडतो ना आणि सगळीकडे आपल्याला नकार मिळतो सगळ्या पॅथीजकडनं तेव्हा लोक आयुर्वेदाकडे येतात आणि मग म्हणतात की आयुर्वेद स्लो आहे. नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा सावंत. आज आपल्या गंधार स्टुडिओमध्ये चरक हेल्थ सोल्युशनच्या ओनर आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुरभी वैद्य आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार इथे आल्याबद्दल. तर मला त्यांच्याबद्दल ज्या ट्रीटमेंट्स समजावून घ्यायच्या आहेत तर ते त्यांच्याच तोंडातून ऐकू देत असं आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं आहे ते तुम्ही थोडंसं तुमच्याबद्दल आणि जे तुम्ही करता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. धन्यवाद डॉक्टर रेश्मा, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. मी डॉक्टर सुरभी वैद्य, आयुर्वेदाचार्य. चरक हेल्थ सोल्युशन्स हे आमचं पंचकर्म आणि पेन रिलीफ सेंटर आहे ठाण्यामध्ये. 2016 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. अँड वी वर्क इन 3 verticals. Mainly, first one is reversal of lifestyle disorders like PCOD, thyroid, obesity, diabetes and infertility. Second one is pain relief. यामध्ये कसं आहे की ज्यांना सर्जरी सांगितली आहे किंवा मस्क्युलर पेन आहे, व्हर्टिब्रल कॉर्नचा काही त्रास आहे, अशा लोकांसाठी आपल्याकडे वी हॅव 10 व्हेरियस टेक्निक्स फॉर इन्स्टंट पेन रिलीफ. म्हणजे पेशंट आलं की त्याला 10 ते 20% पेन रिलीफ आपण देऊच शकतो. आणि तिसरं व्हर्टिकल आहे ब्युटी सेक्शन. त्याच्यामध्ये स्किन केअर, फिगर केअर आणि हेअर केअर हे 3 सेगमेंट्स आपण टॅकल करतो, जे की आत्ताची आवश्यकता आहे. When patient approach you, how you manage the study and how to control this situation? See, for that matter, we will take example of obesity first. Okay. कारण वाढतं वजन ही सध्या खूप गंभीर समस्या आहे. अराउंड द ग्लोब, अक्रॉस द ग्लोब ही अतिशय गंभीर समस्या होत चाललेली आहे आणि ह्याचं इझिली कन्व्हर्जन टाईप 2 डायबिटीसमध्ये होत आहे. तर जो यंग ग्रुप आहे 25 to 35 किंवा 45 पर्यंतचा जो एज ग्रुप आहे त्यांना जॉब करणं भाग असतं, त्यांचं लाईफ अतिशय स्ट्रेसफुल असतं. त्याचबरोबर त्यांना कळत असतं की मला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, मला हेल्दी खाणं गरजेचं आहे, पण त्यांना वेळ नसतो. त्यामुळे जे इझी ऑप्शन्स असतात ते घेतात. झोपेवरती त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. रात्री 12-1 वाजता सुद्धा ते कामावर असतात. म्हणजे वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी बरेचदा त्यांचे कॉल्स असतात, कारण आजकाल मल्टीनॅशनलमध्ये बरीच यंग कंपनी आपली काम करत असते. तर हे सगळं आपण त्यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. अँड वी टेक कमिटमेंट फ्रॉम द पेशंट ऑल्सो, की असं नाही की तुम्ही एकदा एनरोल झाला तर आम्ही उद्वर्तन करू, आम्ही इन्शुलॉस करून देऊ, पण ते मेंटेन करणं पेशंटचं काम आहे. किंवा आता डिटॉक्स करायचं असेल तर जो आहार आम्ही सांगितला आहे, जसं आपल्या आयुर्वेदात सांगितलं आहे की पंचकर्मानंतर संसर्जन क्रम असतो, मंड, पेया, विलेपी, ह्याचं सेवन तुम्ही करायचं असतं 7 दिवस. तर ते जर का पेशंटनी नाही केलं तर पेशंट तिथे अडकतो. मग पोटात दुखणं, उलट्या होणं ह्यासारखे त्रास पण होऊ शकतात आणि मग इथे कुठेतरी आयुर्वेदाची बदनामी होते. म्हणून आम्ही रिटर्न कन्सेंट घेतो पेशंटकडून. हा प्रोग्राम त्यांना असा फॉलो करावा लागणार आहे हे सांगतो. आपलं बरोबर शेड्यूल असतं. 21 दिवसांचं उद्वर्तन, त्याच्यामध्ये एक्सरसाइज असतो. मंड, पेया, विलेपी हे जे आहे ते आम्ही स्वतः त्यांना करून देतो की बाबा रे तू फक्त ह्याच्यात बॉइल्ड वॉटर टाक, सूपसारखं बनव आणि ते खा पुढचे 7 दिवस. हे आहे तर ह्याच्यामध्ये पेशंटला एक दिलासा मिळतो की देअर इज हँड होल्डिंग. फक्त ट्रीटमेंट किंवा फक्त औषधं असं नाही आहे, तर देअर इज सपोर्ट. आणि मी सांगते की सक्सेस स्टोरी म्हणजे आमच्या एका पेशंटने केवळ 3 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि इन अ व्हेरी हेल्दी वे. असं नाही की जनरली लोक वजन कमी करतात तर पहिले त्यांचा चेहरा खराब व्हायला लागतो. चेहऱ्यावरचं तारुण्य असतं ते जसं ते कमी व्हायला लागतं. पण जेव्हा आपण आयुर्वेदिक वेनी जातो, आपण क्लासिकल वेनी जेव्हा जातो त्याच्यामध्ये उद्वर्तन करतो, त्यामध्ये बॉडी टोनिंग होतच असतं. म्हणजे वजन कमी झाल्यावर जे मसल लूज होतात आणि खराब दिसतात तसं आमच्या केसमध्ये कधीही होणार नाही.
आपण उद्वर्तन करतो, जे डिझॉल्व्ह झालेले फॅट आहेत ते बाहेर काढायला लेखन बस्ते नावाचा उपक्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तो आपण एव्हरी अल्टरनेट किंवा एव्हरी थर्ड डे करत असतो. कारण जर का फॅट बॉडीमध्येच राहिले तर ती जी ट्रीटमेंट आहे वेट लॉस किंवा इंच लॉसची ती जास्त इफेक्टिव्ह होत नाही. मग इट इज जस्ट रिलोकेशन ऑफ द फॅट. तर जे ॲब्डोमिनल गर्थ असतात तिथे 5 फिंगर्स अप ऑफ द अम्बेलिकल अँड 5 फिंगर्स डाऊन अँड ॲट अम्बेलिकल रिजन असं मेजरमेंट्स घेऊन अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आपलं रेकॉर्डिंग असतं. बिकॉज आय हॅव दॅट क्लिनिकल रिसर्च बॅकग्राऊंड, त्यामुळे रेकॉर्ड किपिंगमध्ये आय एम व्हेरी गुड. आणि आजकालची जी मंडळी आहे यंगस्टर्स, दे आर ऑल्सो व्हेरी क्युरियस. त्यांना प्रोटोकॉल्स आणि जे प्रॉपर त्यांचं शेड्यूल असतं असं त्यांना जर का दिलं ना तर देज पीपल आर व्हेरी हॅपी. दे फॉलो इट व्हेरी इझिली. तर आमच्याकडचं जे शेड्यूल असतं ते असं जातं की तुमचा 21 दिवसांचा प्रोग्राम राहील, आपण मेजरमेंट आज घेऊ आणि काही तुम्हाला डिटॉक्स मेडिसिन्स राहतील, काही जे डाएट सांगितलं आहे शास्त्रीय ते डाएट राहील, तुम्हाला एक्सरसाइजचं शेड्यूल की निदान त्यांनी 700 कॅलरीज डेली बर्न करायच्याच आहेत. आणि निगेटिव्ह कॅलरी इंटेक जे आम्ही डाएट देतो इट इज जस्ट ऑफ 1000 कॅलरी इंटेक तो असतो. त्यामुळे पेशंट कॅलरी डेफिसिटमध्ये जातो आणि वजन कमी व्हायला मदत व्हायला लागते. अँड ऑल दिस इन अ व्हेरी हेल्दी वे. त्यामुळे आपल्याकडे पेशंट्स पण हॅपी असतात, आपले रिझल्ट्स खूप छान असतात आणि कुठेतरी आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहयोग पण ह्याच्यामध्ये असतोच. आयुर्वेदाचं प्रथमच वाक्य आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशनम. तर मी काय म्हणते की आहाराचा रोल, आहार से औषधी आणि मेडिसिन इज हेल्थ केअर नॉट बट मेडिसिन इज सिक केअर अँड फूड इज हेल्थ केअर. तर आहाराचा खूप मोठा रोल आहे. तर आपण आजारीच नाही पडू दिलं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये, आता तू म्हणतेस त्याच्यावर ट्रीटमेंट, पण आपला रोल कसा आहे की आजारी पडल्यानंतर ट्रीटमेंट, पण त्याच्या पण अगोदर जाऊन आपण आयुर्वेदाचा विचार करतो की आजारीच पडू द्यायचं नाही. याच्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, स्वस्थ व्रत हे खूप वर्षापूर्वी सांगून ठेवले. तर आहाराचा रोल खूप आहे. तर आहारामधून काय सांगते, लाईक प्रोसेस्ड फूड अवॉइड करायचं का, शुगर अवॉइड करायची का, एजिंग होतं का त्याच्यामध्ये, हा एक खूप मोठा टॉपिक आहे. हो, हा टॉपिक खूप मोठा आहे. खूप वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला आजकाल पाहायला मिळतात. आमच्याकडे पेशंट्स येतात ते सांगतात आम्ही हा यूट्यूब व्हिडिओ बघितला आणि मग आम्ही हे असं सुरू केलं. त्याला माझी हरकत नाही आहे, आपण डिजिटल एजमध्ये राहतो, तुम्ही सगळ्यांनी त्याचा सहारा घ्या. पण त्या डॉक्टरचं तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन हे बघायलाच हवं. त्या डॉक्टरचा एक्सपिरियन्स किती आहे, त्याने किती पेशंट्स ट्रीट केले हे तुम्ही बघायलाच हवं आणि मगच तुम्ही ते फॉलो करा. कारण ना आयुर्वेदात प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. सब घोडे 12% असं अजिबात नाही आहे. आणि आयुर्वेद षड्रसात्मक आणि पंचभौतिक हे आहार तत्व मान्य करतं. षड्रसात्मक म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. आणि त्याच्यातही हा जो क्रम सांगितलेला ना, याच क्रमाने अन्न खाल्लं गेलं पाहिजे. आजकाल खूप फॅड आहे की आम्ही शुगर खात नाही, आम्ही एवढ्या कॅलरीज बर्न करतो, हे करतो, पण येस ग्लुटेन फ्रीच आम्ही खातो किंवा आम्ही फक्त सर्विंग ह्याचे घेतो सॅलड्सचे किंवा आम्ही स्प्राउट्सच खातो. म्हणजे असं जे आयुर्वेदामध्ये नित्य असेवनीय आहे ते सगळं लोक रोजच्या रोज 2 वेळेस खाताना मला दिसतंय. त्यामुळे शरीरात वृक्षत्व तर येणारच आहे. आणि आहाराची टिप म्हणजे मी एकच सांगेन की जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे तोच क्रम तुम्ही फॉलो करा. आपण काय बघतो, कुठे पार्टीला गेलो की आपण काय करतो की सगळं खातो आणि मग शेवटी डेझर्ट खातो. ते अतिशय चुकीचं आहे. कुठेही गेलं की आधी मधुर रसाचं सेवन तुमचं झालंच पाहिजे. तुम्ही व्यवस्थित खा ना, गुलाबजाम खा, श्रीखंड घ्या, मन भरेपर्यंत गोड खा. मग तुमची बॉडी तुम्हाला रिस्पॉन्स देते की बस आता मला बाकीचं काही नकोय. मग ते जे गोड खाल्लेलं आहे त्याने तुमची सॅटिस्फॅक्टरी व्हॅल्यू ऑफ फूड जी असते ती छान राहते. तुमच्या मनाची तृप्तता होते, मन शांत होतं आणि पुढचं तुम्ही खातच नाही. ह्याच्यात जर का उलट केलं तर सगळं अन्न खाऊन जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा ते गोड प्रोसेस करायला शरीराला 1 ते 2 दिवस लागतात. आणि म्हणूनच आजकाल जे फॅड आलं आहे ते बहुतेक या संकल्पनेनुसार आलं असेल. जर का आयुर्वेदीय मंत्र तुम्ही फॉलो केलात, मधुर रसात्मक आहाराचं आधी सेवन केलं, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय म्हणजे बेसिकली हे सगळे रस आपल्या आहारात असले पाहिजे आणि त्याचं या क्रमाने जर का सेवन केलं तर आपल्याला आयुष्यात कधी कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. त्याला अपवाद म्हणजे वार्धक्य म्हणा किंवा ॲक्सिडेंटल इंज्युरी. मी बरेच पेशंट बघते की जे विविध आजारांनी किंवा ओबेसिटीने ग्रासलेले असतात
आणि त्यांचा पहिला प्रश्न असतो की आम्ही काय खायचं, किंवा आम्ही हे डाएट फॉलो केलं, जसं की किटो डाएट, प्रोटीन रिच डाएट, किंवा ओनली सलाड्स, ओनली फ्रूट्स. कोणी कोणी बिचारे ताकावरच राहतात 3-3 दिवस. असे पण पेशंट येतात, पण रिझल्ट मात्र शून्य असतो. तर जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी फॉलो करतो ना, तेव्हा आपल्याला रिझल्टची गॅरंटी नसते. बट व्हेन यू गो बॅक टू बेसिक्स, जसं की आयुर्वेद, तर आयुर्वेद काय सांगतं की आपला आहार हा पंचभौतिक असावा, कारण आपलं शरीर हे पंचभौतिक आहे. आणि आपला आहार हा षड्रसात्मक असावा. षड्रसात्मक म्हणजेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजेच गोड खायचं, ते भरपूर प्रमाणात खायचं. मग येतं आम्लरस, म्हणजे जसं आपण लोणचं, चटणी, कुठे कवठाची चटणी, अशा प्रकारच्या चटण्या असतात, विविध चटण्या ते, किंवा भाज्या. कटू, तिक्त म्हणजे तिखट आणि कडू रसात्मक. आणि तुरट जे सांगितलं आहे ते थोडंसं कमी सांगितलं आहे. लवण रस सांगितलं आहे, म्हणजे थोडंसं मीठ पण असलं पाहिजे. तर असं जेव्हा आपण पूर्ण षड्रसात्मक जेवण जेवतो, तेव्हा आपलं मनाचं समाधान पण होतं आणि ते अन्न जे असतं ते आपल्या अंगी लागतं. आता कुठेही बुफेमध्ये जर का आपण गेलो तर आपण बघतो की आधी आपण सगळं व्यवस्थित जेवतो आणि त्याच्यानंतर डेझर्टकडे वळतो. तर हे एक्झॅक्टली उलटं असायला पाहिजे. आधी जर का आपण सगळे डेझर्ट व्यवस्थित खाल्लेत तर आपल्या मनाची तृप्ती होते. सॅटिस्फॅक्टरी व्हॅल्यू जी असते ती आपल्याला छान पद्धतीने मिळते. मग आपलं शरीरच आपल्याला सांगतं की आता बास झाला, आता मला पुढचं काहीही खायला नको, कारण मन भरलेलं असतं. आणि मग जे आपण खातो ते इझिली प्रोसेस होतं. दुसऱ्या दिवशी ते मला वाटे बाहेर पण पडतं. पण जर का आपण आधी सगळं अन्न खाऊन मग गोड खाल्लं तर ते गोड प्रोसेस करायला शरीरालाच 1 ते 2 दिवस लागतात. आणि म्हणून बहुतेक हा गैरसमज पसरलेला आहे की गोड खाऊ नये किंवा शुगर फ्री डाएट असावं. तर जर का आपण हा अगदी थोडासा चेंज केला आपल्या डाएटमध्ये तर हे भरपूर प्रश्न सुटण्यासारखे असतात. तुम्ही बरेचसे प्रश्न त्यांना विचारले तितक्यातच. काही प्रश्न माझ्याकडे सुद्धा आहेत आणि ते मला अनुसरून सुद्धा असतील अशी मी आशा करतो आणि मला समाधानकारक उत्तर मिळतील ह्या माध्यमातून. डॉक्टर सुरभी वैद्य आयुर्वेदाचार्य यांचं प्रथम अभिनंदन आणि मी आभारही करतो व्यक्त, कारण का ते आज आमच्या विनंतीनं मान देऊन इथे हजर झालेले आहेत आणि आपल्या दर्शकांना काही संदेश देणार आहेत. माझा तर प्रश्न थेट माझ्या केसांवरचाच आहे. समजलं ना, मी 2 ओळी कुठेतरी वाचल्या होत्या की तुरळक कोठे केस रुपेरे डोईस टक्कल छान, आणि हे अवघे 20-25 वयमान. म्हणजे ही तरुणात येणारी ही केस नसलेली गोष्ट. म्हणजे मी गमतीने कुठेतरी ऐकलेलं होतं की एक वेळ केस गेलेले चालतील पण केस कामातून गेलेली नको वगैरे, असं गमतीने मी ऐकलेलं होतं. पण तरी सुद्धा ह्या केसांविषयी कोणती काळजी घ्यावं आणि ह्या तरुणांमधल्या समस्या काय, तरुणांनी ह्याकडे कसं बघावं, एवढं थोडंसं आमच्या दर्शकांना तुम्ही माहिती द्या. हो, नक्कीच. सर, तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण मी सांगते की नारद पुराणामध्ये असा उल्लेख आहे की कलियुगामध्ये केसांच्या सौंदर्याला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे केस हा व्हायटल ऑर्गन नाही. म्हणजे ते डॅमेज झाले किंवा एकही केस नसला तरी मनुष्य अतिशय फिट पद्धतीने आपलं आयुष्य घालवू शकतो. पण केसांच्या सौंदर्य किंवा केसांच्या समस्या आजकाल खूप वाढल्यात. तुम्ही जसं म्हणालात तसे अगदी 20-22 लोक सध्या माझे पेशंट्स आहेत आणि चरक हेल्थ सोल्युशनमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंटही देत असतो. असं म्हणतात की रोज 50 ते 100 जर का केस गळत असतील त्या डेन्सिटीवरती असतं तर ते नॉर्मल आहे. पण त्याच्याहून जास्त केस जर का रोजच्या रोज तुमचे गळत असतील तर इट इज इंडिकेटिंग समथिंग एल्स. जसं बघा, असं म्हणतात की एखादं जहाज जेव्हा बुडत असतं तेव्हा त्यातले उंदीर जे आहेत ते सगळ्यात आधी ते जहाज सोडतात. तसंच जेव्हा एखादा व्याधी आपल्या शरीरात होऊ घातलेला असतो, म्हणजे त्याची संप्राप्ती होत असते, त्यावेळेस हेअरफॉल किंवा केस गळण्याचं प्रमाण अतिशय जास्त वाढतं. आणि हाच काळ असतो की जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जायचं असतं आणि त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. त्यामुळे हेअरफॉलची जर का कारणं आपण बघितली तर खूप वेगवेगळी आहेत. जर का तुम्ही डेली ट्रॅव्हल करत असाल, आता मुंबईसारख्या शहरात लोकलने तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, केस जरी बांधलेत तरी मग तिथे घाम येतो, चिकटपणा असतो, त्या केसांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही, डॅन्ड्रफ होतो, हे एक दुसरं कारण आहे. त्या केसांना पुरेसं न्यूट्रिएंट्स मिळत नाही, कारण अर्धी मुंबई वडापाववर जगते. त्यामुळे न्यूट्रिएंट्सचं तर इथे जरा, म्हणजे मी अगदी प्रॉपर मुंबईबद्दलच बोलते, तर त्यामुळे इथे जर आपल्याला तो एक विचार लक्षात घ्यायलाच लागतो किंवा तुझं डाएट कसं आहे,
किती प्रकारचं कॅल्शियम जे शरीराला पचेल असं कॅल्शियम तू किती घेतोयस, तर तो एक विचार ह्याच्यामध्ये असतो. कोणी आजारीच असेल, कोणाला हाडांचे विकार असतील, कोणी औषधं घेत असतील, लॉंग टर्म मेडिकेशनवरती वगैरे असेल, तरी पण केस गळू शकतात. तर इथे ना आपण रूट कॉज तर बघतोच. चरक हेल्थमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपला पूर्ण केस स्टडीज असतो. मग ही सगळी वेगवेगळी कारणं असतात. त्याच्याबरोबर मी नाडी परीक्षा करते. आता पेशंट जर का 25 ते 45 वयोगटातला असेल तर पित्त प्रकृती म्हणजे पित्ताचं आधिक्य त्यामध्ये जास्त असतं. आणि पित्ताचं जर का आधिक्य जास्त असेल, पेशंट रात्रीचा जागत असेल, त्याला स्ट्रेस असेल कामाचा, तर रक्तपित्तदृष्टी जास्त प्रमाणात होते. आणि हा जो क्राऊन एरिया आहे ह्याच्यावरचे केस खूप लवकर गळायला लागतात आणि ह्याच्यावरती कुठेही औषध असं नसतं. मग त्याची लाईफस्टाईल थोडीशी बदलायला लागते. आहारातले तेलकट, आंबट, तुरट हे पदार्थ थोडे कमी करायला लागतात. मधुर रसाचं सेवन म्हणजे गोड पदार्थ, तुपाचं सेवन, गाईच्या तुपाचं सेवन हे त्याला सांगण्यात येतं. तेव्हा साधं खोबरं खडीसाखर रोज खा किंवा लोणी खडीसाखर रोज खा की ज्याने स्निग्धता येईल, उष्णता त्याची कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. हे सगळं केलं तर युअर क्राऊन इज रिस्टोर. म्हणजे फर्दर हेअर फॉल जो आहे तो आपला तिथे आपण थांबवू शकतो. मग हेअरफॉल थांबल्यानंतर मग रिग्रोथची स्टेज येते. सो हेअरफॉल थांबला आणि तिथे आपल्याकडे काही शास्त्रोक्त मेडिसिन्स पण आहे. कारण आयुर्वेद म्हणतं की केस हे तुमच्या हाडांचा मल आहे. तर तुमची हाडं जर का स्ट्रॉंग असतील तर तुमचे केस पण स्ट्रॉंग असतात. तर हे सगळं विवेचन असतं. नुसत्याच कुठला तरी शॅम्पू लावला, कुठलं तरी तेल लावलं आणि केस चांगले झाले असं जर कोणी सांगत असेल तर इट इज रिअली व्हेरी फिशी. म्हणजे माझे काही पेशंट आम्हाला सांगतात की आम्ही एक असं खूप प्रसिद्ध तेल आहे ते, आणि ते तेल लावतो आणि त्याच्यानंतरही आमचा हेअरफॉल होतो. ते त्या तेलामध्ये भृंगराज आहे आणि पित्त प्रकृतीचा जर का पेशंट असेल त्याला भृंगराज इज कॉन्ट्रा इंडिकेटेड. त्याला ते चालणारच नाही. पण हे पेशंटला माहितीच नाही की माझी पित्त प्रकृती आहे, मला भृंगराज चालणार नाही, माझ्या भावाला चाललं, माझ्या बहिणीला चाललं म्हणून मी पण लावतोय, असं ते असतं. म्हणून प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. म्हणून मी नेहमी हेच सांगेन की जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन स्वतःची नाडी परीक्षा करून आधी कारण मीमांसा बघा की माझे कशामुळे केस गळत आहेत. आधी केस गळती असेल ती थांबवा आणि मग रिग्रोथसाठी वेगळे ट्रीटमेंट्स आहेत. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली. जवळजवळ बऱ्याचशा शंकांचं निरसन झालं तुमच्या ह्या सगळ्या सांगण्यातून आणि नक्कीच आपल्या दर्शकांना त्याचा योग्य फायदाही होईल. कदाचित बरेचसे चरक हेल्थ सोल्युशन्सकडे वळतीलही अशी आपण आशा करू, ज्या शंकांचं निरसन त्यांना दिसतंय. मी थोड्याशा भावनिक विषयाकडे पुढे येतो. विषय म्हणजे तो ह्या वाढत्या इनफर्टिलिटीचा. आपली ही भारतीय कुटुंब पद्धती म्हणा किंवा आजकाल तरुणींमध्ये विवाह पद्धतीचा जो काही संभ्रम आहे किंवा काही समस्या असतील त्यातून येणारी ही इनफर्टिलिटी, तर ह्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी विस्तृत माहिती सांगा. नक्कीच. ह्याच्यासाठी आपण आधी बघू की आयुर्वेदाने फर्टिलिटीसाठी कुठले घटक आवश्यक आहेत ते सांगितले आहेत. तर ऋतू क्षेत्र मुबीजानाम सामग्र्यात अंकुरो यथा. आता आयुर्वेदनं हे नेचरच्या अतिशय जवळ आहे. तर जसं एखादं बीज अंकुरित करायचं असेल तर त्याच्यासाठी योग्य ऋतू, योग्य ती जमीन, योग्य प्रमाणाचं पाणी, जास्त पण नको आणि कमी पण नको असं, ऋतू क्षेत्र अंबू आणि उत्कृष्ट पद्धतीचं प्रतीचं बीज, हे 4 घटक जसे आवश्यक आहेत तसंच जर का फर्टिलिटी हवी असेल, जर का गुड प्रॉजिनी आपल्याला हवी असेल तर ऋतुकाल म्हणजे गर्भाधान संस्कार करण्याचा योग्य तो काळ, किंवा आजकाल आपण तो सोनोग्राफी वगैरे करून तो काळ आपण काढू शकतो. तो क्षेत्र म्हणजे युटेरस. तर स्त्रीचं युटेरस हे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नको. फायब्रॉइड म्हणा किंवा PCOD किंवा ओबेसिटी जर का असेल तर त्या युटेरसवर जास्त प्रेशर येतं. तर हे विविध आजार आजकाल जे प्रचलित असतात तर ते कुठलेही आजार नसतील तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं हेल्दी युटेरस आपल्याला इथे अपेक्षित आहे. अंबू म्हणजे आहार रस. इथे मेल फिमेल दोघांचाही आहार रस अपेक्षित आहे. तर जेव्हा आपण कुठलाही पदार्थ खातो त्यापासून जो पहिला रस बनतो तो आहार रस असतो. आणि मग रसात रक्तम ततो मांसम म्हणजे साधारण आज खाल्लं तर 1.25 महिन्यानंतर शुक्रधातूचं निर्माण कोणत्याही स्त्री किंवा पुरुषामध्ये होत असतं. तर आपल्याला जर का हेल्दी आहार रस हवा असेल तर आपलं खाणं पण अतिशय चांगलं पाहिजे. आज आपण बघतो की खूप व्यग्र लाईफस्टाईल आहे.
सकाळी उठल्यापासून लोकांचा फोकस खूप वेगळा असतो. कोणी जिमिंगला जातं, स्विमिंगला, कोणी उठून डबे करून मुलांना शाळेत पाठवून मग कुठे ऑफिसला जाण्याच्या गडबडीत, कोणी कामवाली आली नसेल तर अजून ते एक ऍडिशनल त्याच्यामध्ये हे असतं, धावपळ असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ही एक प्रकारची कसरतच असते. ते सगळं सांभाळता सांभाळता कुठेतरी शॉर्टकट्स निर्माण होतात की ठीक आहे, आज मी ऑनलाईन कुठून तरी काहीतरी मागवते, मग दुसरे बाकीचे आपल्या सेवेला तत्परच असतात. मग त्याच्यामध्येही चांगले चांगले ऑप्शन शोधणं हे आपलं काम असतं. पण कधी कधी आपण कंटाळा करतो किंवा चवीला जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे जो आहारच जो निर्माण होतोय ना, तो कुठेतरी चांगल्या क्वालिटीचा नसतो. तर दिस माइट बी वन ऑफ द रिझन्स. आणि बीज ह्याच्यामध्ये परत झायगोट एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू हे दोन्ही पण कंबाईंड असतं. तर जर का असा आहार रस किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज, लॅक ऑफ स्लीप अशा प्रकारची लाईफस्टाईल असेल तर शुक्राणू जे फॉर्म होतात ते पण चांगल्या क्वालिटीचे नसतात. किंवा लेडीला जर का PCOD असेल किंवा थायरॉइड असेल किंवा स्ट्रेस रिलेटेड इश्यूज असतील, झोप चांगली नसेल, तर जे अंडी फॉर्म होण्याचं प्रमाण असतं ते पण म्हणजे त्यांची क्वालिटी जी असते ती पण चांगली नसते. तर जर का आपल्याला करेक्ट करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या 4 गोष्टींवर तरी आपल्याला पहिला फोकस हवा. जेव्हा चरक हेल्थमध्ये पेशंट येतात ना सर, तेव्हा आपण त्यांना हे सगळं आधी समजावून सांगतो. माझा पुढचा प्रश्न तोच असणार मॅडम, की नेमकं मेल आणि फिमेल इनफर्टिलिटीवर तुम्ही स्वतः आयुर्वेदा असा उपचार काय देता चरक हेल्थ केअर मध्ये? जेव्हा कपल येतं, ऍक्च्युअली इट इज कन्सल्टेशन फॉर बोथ. रिपोर्टचे फाईलच घेऊन लोक आलेले असतात, कुठे काही फेल्युअर गेलेलं असतं, IUI, IVF सारखे. त्याच्यानंतर लोक आयुर्वेदाकडे वळतात. पण ठीक आहे, हरकत नाही, तेव्हाही आपण त्यांना रिझल्ट देऊ शकतो. तर कुठेच आपलं चुकतंय हे जर का एकदा या पेशंटला कळलं तर ते करेक्ट करायला तयार असतात. जर का स्ट्रक्चरल डिफेक्ट असेल, की जर का ट्युब्युल ब्लॉकच आहे किंवा फायब्रॉइड्सच आहे, तर ते आपण आयुर्वेदाच्या मदतीने घालवू शकतो. पण मग त्याच्यामध्ये वेळ लागतो की 3 महिने 6 महिने एवढा कालावधी आम्हाला लागतो. तो जो डिसीज आहे तो आधी आपण क्युअर करतो. कधी कधी स्पर्म काउंटचं प्रमाण खूप कमी असतं. मग तिथे फक्त लाईफस्टाईल जबाबदार आहे का, की पेशंटला डायबिटीस पण आहे ते पण आपण बघतो. डायबिटीस सारखे व्याधी खरं फार गंभीर स्वरूपात आपण ते घ्यायला हवेत. आजकाल आपण फार लाईटली घेतो. तर ते कुठेतरी आपलं चुकतंय. तर ते त्यांना बघून, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेल फिमेलची कम्पॅटिबिलिटी, कपलची कम्पॅटिबिलिटी किती आहे. कारण सौमनस्यतू गर्भधारणा हे आचार्य चरकाचार्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये जितकी कम्पॅटिबिलिटी जास्त तितके त्यांचे चान्सेस फर्टिलिटीचे जास्त असतात. पण कधी कधी ताणतणाव, कामाचं स्वरूप ह्याच्यामध्ये वादविवाद आजकाल जास्त दिसतात. सगळ्यांमध्येच असं मी म्हणत नाही, दिस इज अ डिस्क्लेमर. पण कधी कधी कामाच्या ठिकाणचा ताण म्हणा किंवा झोप पूर्ण होत नाही, लाईफस्टाईलच खराब झालेली असते, हा सगळ्याचा एक परिपाक म्हणून तर सौमनस्य जो फॅक्टर आहे तो बरेचदा दिसत नाही कपल्समध्ये. तर हे सगळं आपण त्यांचं सॉर्ट ऑफ काउन्सिलिंग करून आणि मग त्यांची तयारी, मानसिक तयारी किती आहे ते बघूनच आपण ट्रीटमेंटला घेतो आणि रिझल्ट आपले चांगले आहेत. डॉक्टर, ह्याला काही सायकल आहे, किती दिवसांची किंवा काय अशी काही कालमर्यादा वगैरे काय तुम्ही? हो, नक्कीच. आम्ही साधारण 3 महिने ते 6 महिन्यांचा कालावधी पेशंटकडनं मागतो. जर का काही डिसीज असतील, कुठला व्याधी असेल, तर तो व्याधी आपण आधी PCOD सारखा असेल व्याधी, तर तो आधी आपल्याला करेक्ट करावाच लागतो. फायब्रॉइड्स असतील तर ते आधी काढावेच लागतात. मग ते आयुर्वेदाने काढा किंवा तुम्ही कुठे जाऊन सर्जरी करून घ्या, पण ते काढणं गरजेचं असतं. स्पर्म काउंट वाढवायचं आहे, मग तुम्हाला IUI करायचं आहे का, म्हणजे स्पर्म काउंट किती वाढवायचा ते पण आपण ठरवतो. इथे आम्हाला कुठलंही टेक्निक वापरण्याचं बंधन नाही आहे. आम्ही त्यांचा स्पर्म काउंट थोडा वाढवून देतो, मग त्यातले चांगले स्पर्म वॉश करून IUI पण पेशंट करू शकतो. अल्टिमेट एम असं असतं की पेशंटला, फिमेल पेशंटला गर्भधारणा झाली पाहिजे. 3 महिने 6 महिने, कधी कधी 9 महिने सुद्धा ह्याच्यामध्ये लागू शकतात. आजकाल क्विक फिक्सचा हा जमाना आहे. मला कुठे लग्नाला जायचंय, माझी बॉडी छान शेपमध्ये दिसली पाहिजे, तर मग पटकन काय जे अवेलेबल असेल ते करून, किंवा मला एकदम गोरस दिसायचंय, तर असले प्रकार आयुर्वेदात नाहीत. आयुर्वेदामध्ये तुमचं जे आहे ते टिकवून ठेवण्याकडे आयुर्वेदाचा कल आहे. आणि कसं हे शाश्वत शास्त्र आहे. इन्स्टंट इज नॉट कॉन्स्टंट. हा, एक्झॅक्टली. कारण तुम्ही आज काही फेसलिफ्ट वगैरे करून घेणार, पण त्याचे लॉंग टर्मचे म्हणजे 3 वर्ष डाऊन द लाईन किंवा 5 वर्ष डाऊन द लाईन तुम्ही कसे दिसणार हे तुम्हाला आज कोणीही सांगणार नाही. पण ते वयोमानानुसार आणि त्या ट्रीटमेंटचा इफेक्ट गेला की तुमचा चेहरा मग कसा दिसतो ते पण आपण एकदा चेक करायला, इव्हॅल्युएट करायला पाहिजे.
तर ह्या सगळ्या रिस्क पेशंटने कुठली ट्रीटमेंट घेण्याच्या आधी नक्कीच करायला हवं. आणि पंचकर्मा जर का तू म्हणशील तर इट इज अ सॉर्ट ऑफ मेंटेनन्स. अगं आपण साधा फ्रीज घेतला तरी पण त्याचं AMC करून घेतो, त्याचं मेंटेनन्स करतो आहे ना. आणि मग आपलं हे एवढं अनमोल शरीर आहे. इट्स लाईक सर्व्हिसिंग अ बॉडी. येस येस, गाडीचं जसं असतं सर्व्हिसिंग करतो तसं आपण करतो. आणि ह्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही. जेव्हा आजारी पडतो ना आणि सगळीकडे आपल्याला नकार मिळतो सगळ्या पॅथीजकडनं, तेव्हा लोक आयुर्वेदाकडे येतात आणि मग म्हणतात की आयुर्वेद स्लो आहे. तर असं अजिबात नाहीये. आयुर्वेद स्लो नाहीये. जर का तुम्ही बॉडी आपली चांगली मेंटेन ठेवली आणि ह्याला काही कष्ट पडत नाही, सम सॉर्ट ऑफ डिसिप्लिन इज रिक्वायर्ड. बेसिक डिसिप्लिन, तेवढी डिसिप्लिन. आणि पंचकर्म म्हणजे कसं असतं, आता लोकांना पंचकर्माचं पण नॉलेज नाही. इथे तर मी बघते की स्नेहन, स्वेदन आणि शिरोधारा ह्यालाच बहुतेक लोक पंचकर्म म्हणतात, पण तसं नाहीये. आता तुला माहिती आहे की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण म्हणजे जे आपले द्वार आहेत त्यातनं आपण जे काढू शकतो कचरा, घाण, ते म्हणजे थोडक्यात पंचकर्म. आणि हे पण आपण क्लासिकल वेने करतो. म्हणजे साधारण तूप पाजून, स्नेहस्वेदन करून दोष उत्क्लेश आपण आधी करतो. तो दोष उत्क्लेश झाल्यावरती वमन करणं अतिशय सोपं असतं. सद्य वमन पण आपण करतो, पण तेव्हा एकदम क्रिटिकल केस असते तेव्हा. आणि आपण बघतो की पंचकर्म का आवश्यक आहे, तर रोज आपण घरी झाडू पोछा करतच असतो, भांडी घासत असतो, पण दिवाळीच्या वेळेस किंवा जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे आपल्या घरात तर इतका कचरा आहे, आपण कसं राहत होतो. आणि त्या कचऱ्याचा कुठेतरी इफेक्ट आपल्यावर होतच असतो. त्या जंतूंचा, त्या कचऱ्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्यावर होत असतं. तसंच मलमूत्र विसर्जन करणे, घाम घेणे, हे डे टू डे डिटॉक्स आपण करतच असतो. पण जेव्हा आपण पंचकर्मा करतो, जेव्हा दोष उत्क्लेश करून विविध मार्गांनी आपण ते वरच्या किंवा खालच्या मार्गाने ते दोषांचं निर्हरण करतो, त्यावेळेस आपल्याला कळते की आपल्या शरीरामध्ये इतकी घाण असते. म्हणजे जेव्हा 5 लिटर काढा पिऊन 15 लिटर काढा जेव्हा पेशंट वमनामध्ये वमन करतो, तेव्हा पेशंटला स्वतःला आश्चर्य वाटतं की माझ्या पोटामध्ये इतकी घाण होती. आणि त्यामुळेच त्याला ते स्किन डिसऑर्डर, सोरियासिस, अर्थरायटिस हे सगळे व्याधी कुठेतरी निर्माण झालेले असतात. तर पंचकर्मा डिटॉक्स इज नथिंग बट डीप क्लिन्झिंग ऑफ युअर बॉडी. आणि ते वर्षातनं एकदाच सांगितलंय करायला, तेवढं करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. पण हे जे तू करतेस चरकमध्ये ते ओपीडी बेसिस करते. ओपीडी बेसिस म्हणजे डे ट्रीटमेंट, डे केअर ट्रीटमेंट. पेशंट येणार, ट्रीटमेंट घेणार, तयार होऊन दे कॅन गो टू देअर ऑफिस, दे कॅन टेक रेस्ट. ओके ओके, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन युअर क्लिनिक. ओके. आणि हल्ली जो पेन मॅनेजमेंटचा जो चाललाय, क्रेज चाललाय लोकांच्या मध्ये, व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? बघ काय असतं की परत तेच होतं की जेव्हा थोडंसं दुखायला लागतं तेव्हा आपण निग्लेक्ट करतो की काहीतरी असेल, मग थोडा स्प्रे मार, कुठे लेप लाव, असं करून हे करतो. सिरियस पेशंट आमच्याकडे जे येतात, जेव्हा त्यांना गुडघ्यांचं ऑपरेशन करायला सांगितलेलं असतं, TKR यू मीन? हा, TKR. जेव्हा TKR पर्यंत वेळ येते तोपर्यंत लोक आमच्याकडे येत नाहीत. जेव्हा ती वेळ येते त्यावेळेस मग ते जागे होतात. आणि मग त्यांना जर का ऑपरेशन करायचं नसेल तेव्हा मग ते आमच्याकडे येतात. कारण ऑपरेशन केल्यानंतर तर ठीक आहे, ते लगेच सुटणार आहेत, त्याच्यानंतर फिजिओ घेणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे मर्मचिकित्सा आहे. जेव्हा असे पेशंट येतात तर आपण त्यांचं आधी अनालिसिस करतो की तुमचं गेट पॅटर्न काय आहे, तुमचा एक्सरे कसा आहे, डिजनरेशन किती आहे, कुठल्या ग्रेडचं आहे. आता एकदम नो फॉल्स प्रॉमिस की ग्रेड 4 बीरचं असेल तर आम्ही नाही हात लावत. आम्ही सांगतो की बाबा जा तुम्ही आणि सर्जरी करून घ्या. टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे TKR साठी प्रॉमिसिंग रिझल्ट आहेत का आयुर्वेदामध्ये? मीन्स व्हॉट यू? नक्कीच आहे, पण हिअर देर इज नो फॉल्स प्रॉमिस. ग्रेड 3 किंवा ग्रेड 4चं असेल तर आपण सांगतो पेशंटचं हित बघून की तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करा. तोपर्यंत ज्या आमच्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये रिझल्ट सगळी छान आहेत. आपले लाईव्ह टेस्टिमोनियल्स आहेत पेशंट्सचे, त्यामध्ये आपण इन्कॉर्पोरेट करतो की मर्मचिकित्सा, इट इज अलाइनमेंट ऑफ युअर बॉडी. ओके. कधी कधी काय असतं की पेशंट पोस्चरने गेलेला असतो, तो खांदे, पाठ, कंबर, मान, हे जे जॉईंट्स असतात मेन लोड बेअरिंग, त्याच्यामध्ये झुकलेला असतो. तर त्याला आपल्याला तिथनं सरळ करायचं असतं. पण मी जे सांगते तितकं सोपं नाहीये, कारण मसलला मेमरी असते अँड इट टेक्स सम टाइम टू गेट करेक्टेड. मग कधी कधी कोणाच्या थाय मसल्सच वीक असतात, कोणाचे लिगामेंट्स जे असतात ते कधी टिअर झाल्याची हिस्ट्री असते. तर ते सगळं सांभाळून आपण कपिंग करतो, निडलिंग करतो, ड्राय निडलिंग करतो, ॲक्युप्रेशर, स्टिम्युलेशन, लीच थेरपी,
नंतर धारा, पोटलीसेकम आणि मर्मचिकित्सा, त्या सगळ्याचा परिपाक म्हणून साधारण 21 दिवसांचे आपले म्हणजे सेशन्स आपले असतात. एका सेशनमध्ये आपण 3 ते 4 अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स देतो पेशंटला आणि रोज फीडबॅक घ्यायला आपण बसलेलो असतो की किती फरक पडतोय, किती फरक पडतोय. पहिल्याच दिवशी आपल्या पेशंटला एकदम फरक पडतो अशातला भाग नाहीये, पण एक 20 ते 30% पेन रिलीफ, त्याचा जो डिस्कम्फर्ट असतो तो जातो. फेशिया आपण रिलीज करतो. मोस्ट ऑफ द टाइम्स फेशिया जो असतो ना तो खूप ट्रबल मेकर असतो, तर तो आपण रिलीज करून देतो. त्याने पेशंटला इन्स्टंट बरं वाटतं. पण ही जी अलाइनमेंट झालेली आहे ती टिकवायची कशी? इथे परत आयुर्वेदाचं काम होतं की तिथे स्नेहस्वेदन लागतं, म्हणजे मालिश लागते, स्टीम लागते, मसल स्ट्रेंथनिंग लागतं. कधी पेशंटचं गट क्लिअर नसतात, मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बस्ती देऊन, कारण जर का गॅस ब्लोटिंग झालं पेन वाढणार आहे पेशंटचं निश्चित. त्याने काही कडधान्य खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं तर त्याचं पेन निश्चितपणे वाढणार आहे. त्यामुळे हे आपल्याला सांगावं लागतं, त्याचे गट क्लिअर करावे लागतात. तशा वेगवेगळ्या देर इज अ प्लेथोरा ऑफ ट्रीटमेंट्स फॉर दिस पेन रिलीफ अँड देर आर व्हेरी गुड रिझल्ट्स. तर आणि आम्ही एक पण सेशन ठेवलंय की तुम्हाला जर का विश्वास नसेल बसत तर तुम्ही फक्त एक सेशन घेऊन बघा. त्याच्यामध्ये आपलं कायरोचं सेशन असेल, धारा असेल, मसाज असेल आणि स्टीम असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 20% फरक पडलाच पाहिजे. आणि मग पेशंट ठरवतात की आता मी ही ट्रीटमेंट आता मला कळली आहे की दिस विल वर्क इन दिस वे आणि दिस इज सेफ फॉर मी हे सहन करू शकतो, आणि मग पेशंट एनरोल होतात. तर रिझल्ट्स आर व्हेरी गुड. आमच्या साईटवरती भरपूर व्हिडिओ टेस्टिमोनियल आहेत, फेसबुकवर पण व्हिडिओ टेस्टिमोनियल आहेत, अँड पेशंट आर एन्जॉईंग लाईफ, देअर क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्प्रूव्ड. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ऍक्च्युली वन मोर क्वेश्चन इज देअर. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी शिरोधारा हाऊ डज इट वर्क्स? आता आयुर्वेदामध्ये सांगितलं की चिंता ना ततिचिंतना. तर त्या स्ट्रेसमध्ये थॉट प्रोसेस अतिशय जास्त असणं हा एक प्रकार आहे. आणि जास्त विचार करत राहणं किंवा स्ट्रेस कशाचा घेणं, कोणाकोणाचा स्वभाव असतो की आता मला कशाचीच काळजी नाही तर मी आता कशाची बरं काळजी करू, असे पण काही पेशंट असतात. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांसाठी फक्त शिरोधाराच काम करेल असं नसतं. इथे शिरोधारा बरोबर आम्ही EFT देतो, दॅट इज इमोशन फ्रीडम टेक्निक. इट इज अ प्रॉपर टेक्निक. म्हणजे कोणी आजकाल सगळे गुगल करूनच आमच्याकडे येतात, तर इट इज अ प्रॉपर टेक्निक. त्याच्यामध्ये टॅपिंग टेक्निक असतं विथ अफर्मेशन्स अँड ऑल, आणि हे सेशन मी स्वतः घेते. तर EFT, शिरोधारा आणि त्याचे पेन पॉइंट्स, म्हणजे कशामुळे स्ट्रेस होत आहे. म्हणजे मी सांगते की माझी एक पेशंट होती की ती बऱ्यापैकी अडकलेली होती आणि तिला फक्त एकच फिअर होतं की माझे मिस्टर एकटेच कमावणारे आहेत आणि ते जर का गेले अचानक तर मी काय करीन, मी तर जॉब पण करत नाही. त्या पेशंटला असं फिअर होतं की माझे हस्बंड एकटेच कमवते आहेत, मुलं लहान आहेत, मी नोकरी करत नाही, त्यांना जर का काही झालं अचानक आणि ते गेले तर मग मी काय करीन. तर हा तिचा प्रश्न असा होता की तो कोणीही सोडवू शकत नव्हता. मग तिथे पेशंटचे थॉट प्रोसेस बदलणं आपल्याला गरजेचं होतं फ्युचरचं. मग तिला आपण सांगितलं की बाबा तू एंड रिझल्ट इमॅजिन कर, यू हॅव टू इमॅजिन द वर्स्ट सिच्युएशन. तशी वर्स्ट सिच्युएशन आली तर यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर इट. मग तिला मी सांगितलं की तू चांगली शिकलेली आहेस, यू फाइंड आउट सम जॉब किंवा नवऱ्याचा व्यवसाय जॉईन कर, काहीतरी तर कर. म्हणजे मुलांना नाही जमत, शाळा आहे सगळं मान्य आहे, पण दिवसाचे 2 तास तर तुम्ही काढू शकता स्वतःसाठी. मग तिने हळूहळू नवऱ्याच्या व्यवसायात लक्ष घातलं. नवरा तिचा CA आहे, त्याचा चांगला व्यवसाय आहे आणि आता ती चांगली एस्टॅब्लिश झाली आहे. आता तिच्या मनातलं जे फिअर होतं की बाबा हा राहिलाच नाही तर मी काय करीन, ते कुठेतरी कमी झालेलं आहे. नाऊ शी इज कॉन्फिडंट. मग इथे आपली शिरोधारा पण छान काम करते, EFT पण चांगलं काम करतं आणि एकंदर पेशंटचं मनोबल वाढवणं, त्याच्याशी बोलणं हे खूप गरजेचं असतं. मानसिक चिकित्सा खूप महत्वाची, मॉरल सपोर्ट पण खूप महत्वाचं. आणि त्याचं ते काउन्सिलिंग, ते काउन्सिलिंग आयुर्वेदाकडे लोक काय येतात मोस्ट ऑफ, कारण बऱ्यापैकी डॉक्टर्स काही टाइम देत नाहीत आणि ऍक्च्युली काय 1 मिनिटात एक पेशंट बाहेर करायचं चाललेलं असतं. आणि आपले आयुर्वेदिक कन्सल्टंट मोस्ट द काउन्सिलिंग इज द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. काउन्सिलिंग अँड इव्हॅल्युएशन. रूट कॉज जर का पेशंटला कळलं की ह्याने मला हा त्रास होतोय तर ऍटलिस्ट दे आर अवेअर. त्यांनी ते सोडणं न सोडणं त्यांचं भाग आहे, त्यांचं डिसिजन आहे, पण दे आर अवेअर. बरं, थोडक्यात मला पथ्य काय सांगशील, म्हणजे रुमॅटॉइड जे हे आहेत आजार, जे संधिवात वगैरे, नॉर्मल जे हेअर आहेत, कॉमन पथ्य असं काय असावं, म्हणजे कॉम्बिनेशन ज्याला विरुद्ध अन्न म्हणलं जातं, जे आजकाल चालू आहे सगळीकडे, आपण खातो की हे खाऊ नका ते खाणं. विरुद्ध अन्न म्हणजे हे थेरपी कधीच सांगून ठेवलेली आहे, आता त्याचा जरा जास्त हे चाललंय, ट्रेंड चाललंय.
जसं मगाशी पण मी म्हटलं की वेन देर इज अ कन्फ्युजन यू हॅव टू गो बॅक टू बेसिक्स. आपल्या बेसिक्समध्ये सगळी उत्तरं असतात. आपल्याकडे प्रोटोकॉलच दिला आहे, विरुद्धाज्ञ कशाला म्हणायचं इथपासून आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर आपल्याला त्याची थोडीशी माहिती घ्यावी लागते आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर. आणि आयुर्वेदाकडे यायला लोक का घाबरतात हे पण मी एक ऑब्झर्व केलं की ते म्हणतात की तुम्ही खूप पथ्य सांगता, तुम्ही आमचं खाणं बंद करता, तुम्ही नॉनव्हेज बंद करता, तुम्ही ड्रिंक्स बंद करता. तर हे असं नाहीये. दिस इज नॉट परमनंट. दिस इज जस्ट फॉर 90 days. 90 डेजच्या वरती एक दिवस पण मी माझ्याकडे कुठलाही पेशंट ठेवत नाही. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, वी हॅव टू चेंज द इंटेस्टिनल फ्लोरा. गट फ्लोरा आपण अल्कलाईन केला त्या क्षणी आपले सगळे डिसीजेस गेले. आताच्या काय झालंय, एवढे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे आजार आहेत, पण आजार पण कमी झालेत का सांग बरं. म्हणजे तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करताय पण लिव्हर डॅमेज होऊ नये ह्याच्यासाठी काय आहे, ह्याच्यासाठी आयुर्वेद आहे. आयुर्वेद कधीही तुमचं लिव्हर डॅमेज होऊ देणार नाही. आयुर्वेद तुम्हाला नेहमी हेल्दी ठेवेल. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी डिसिप्लिन पाळावी लागली तर ती पाळायची ना. म्हणजे आयुर्वेद असं म्हणत नाही अल्कोहोल घेऊ नका. 30 ml पर्यंत 60 ml पर्यंत अल्कोहोल तुम्हाला चालणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी अल्कोहोल प्रमोट करते, पण आयुर्वेदामध्ये वाईन कशी बनवावी ह्याचा पण उल्लेख आहे, द्राक्षासव पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदात आहे. मांसाहार कसा करावा ते पण आयुर्वेदांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आयुर्वेद म्हणजे फक्त पथ्य असं नाहीये. इट इज लिटल बिट ऑफ डिसिप्लिन. हेल्दीएस्ट फॉर्म ऑफ लाईफ ॲक्च्युली. दिनचर्या, ऋतुचर्या, आहार. आणि अजून एक मला तुझ्याबद्दल, तुझं बॅकग्राऊंड त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलीस तर खूप छान होईल. नक्कीच. तर रेश्मा, मी बेसिकली नागपूरची आहे आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर इथून मी पूर्ण अभ्यास केला आहे. आणि त्यावेळेसच मला सेकंड इयरलाच लोकस्वास्थ्य परंपरा संवर्धन समिती LSPSS जे त्रिवेंद्रमला त्याचं हेडक्वार्टर होतं. तर पूर्ण भारतातनं फक्त 5 स्टुडंट सिलेक्ट झाले होते. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आणि डॉक्टर BV साठे जे त्यावेळेस पोद्दार वर्ली कॉलेज, वर्लीला जे आहे पोद्दार कॉलेज, त्याचे डीन होते. तर ते माझे गाईड होते. त्यामुळे मला खूप ऑथेंटिक आयुर्वेद त्यावेळेस शिकायला मिळालं. आणि 3 वर्ष सतत मी साऊथच्या लोकांच्या संपर्कात होते. आणि फेलोशिपमध्ये कसं आपण स्टडी वगैरे, जो क्लिनिकल स्टडी वगैरे आता आलाय त्यावेळेस आम्ही तो केला होता. पायलट स्टडी केला होता, काही फॉर्म्युलेशन्स केले होते. मीन्स ऍप्लिकेशन ऑफ सोलॅनम झॅन्थोकर्मम ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ निमोनिया. म्हणजे आपली कंटकारी प्रिव्हेंटिव्ह मेजर, निमोनियाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून वापरता येईल का, हा तो स्टडी होता. आणि त्यामुळे मला खूप छान आयुर्वेदावरती हात बसला, श्रद्धा बसली. आणि डॉक्टर BV साठेंसारखे सर म्हणजे तुला तर माहितीच आहे की किती वेल नोन ते होते. आणि 93 मध्ये लग्न होऊन मग मी ठाण्याला आले. पण मग ठाण्यात तेव्हाही खूप कठीण होतं, म्हणजे रेंटल प्लेस बघून प्रॅक्टिस सुरू करणं वगैरे. तर तेव्हा मी सगळ्यात आधी आपले डॉक्टर श्रीनिवास राव होते डोंबिवलीला, सिनियर राव सर. तर तिथे MIDCला त्यांनी ममता हॉस्पिटल नवीन सुरू केलं होतं. तिथे मी RMO शिफ्ट केली. मग मुलगी झाली तेव्हा ब्रेक घेतला. मग परत कामदार नर्सिंग होम घाटकोपरला होतं, तिथे मी हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे म्हणून जॉब केला. आणि कसं होतं की मिस्टरांचा टुरिंग जॉब होता, आमची जॉईंट फॅमिली होती. तर मी जास्त ठाण्याच्या दूर जाऊ शकत होते कारण मुलगी पण मोठी होत होती, तिच्याकडे लक्ष द्यायचं होतं. आपले डॉक्टर पै होते ठाण्यामध्ये, कॉस्मेटॉलॉजिस्ट. तर त्यांच्या अंडर मी काम केलंय. त्यामुळे ह्या क्षेत्रातला मला असा खूप वेगवेगळ्या ह्याच्यामधला अनुभव आहे क्षेत्रांमधला. मग मी काही वर्षांनी MBA केलं क्लिनिकल रिसर्चमध्ये. मग मी TCSला होते, फार्माकोव्हिजिलन्समध्ये. आय वर्क ॲज अ सिनियर ड्रग सेफ्टी असोसिएट. आणि आय वर्क फॉर रॉश ड्रग सेफ्टी. म्हणजे आपण ही जी टॉसिलिझुमॅब, बिव्हॅसिझुमॅब, अर्लोटिनिब हे जे ड्रग्ज आहेत, तर ही सगळी आम्ही स्टडी केली आहे, त्याचे प्रोटोकॉल्स आम्ही बघितले आहेत. मग कुठेतरी परत आयुर्वेदाकडे वळण्याचा आपला चान्स आला. आमचे गुरु आहेत डॉक्टर सतीश नंबुद्री तोडुपुराला, धन्वंतरी त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं 100 बेडचं. परत मी तिथे गेले, सगळं अनलर्न करून पुन्हा लीरन करून पुन्हा आयुर्वेदिक हेड डॉक्टर झाले मी स्वतः. आणि मग 16 पासून आधी त्यांचं इथे हॉस्पिटल होतं भिवंडीला, केरला आयुर्वेदा स्पेशालिटी हॉस्पिटल. तिथे CMO म्हणून मी काम केलं. तर अगदी कॅन्सर सुद्धा आयुर्वेदाने ट्रीट करता येतो हा कॉन्फिडन्स मला त्या हॉस्पिटलमध्ये मिळाला. कारण डॉक्टर सहदेवन सारखे व्हेरी सिनियर पर्सन ही यूज टू कम देअर फॉर द पेशंट्स. तर खूप चांगला अनुभव तिथे मला मिळाला. आणि मग ते हॉस्पिटल बंदच झालं म्हणून मग मी माझं स्वतःचं सुरू केलं.
कारण पेशंट पूल पण चांगल्यापैकी जमला होता आणि आयुर्वेदावरचा विश्वास माझा प्रचंड वाढला Blessing in disguise, होता. फॉलोईंग क्लासिकल आयुर्वेद. आता चरक हेल्थ सोल्युशन्स मध्ये अगदी ग्रंथोक्त जे सांगितलं आहे तेच आपण करतो आणि खूप म्हणजे असा काळाच्या मागचा हा अट्टहास नसतो. आपण पेशंटला मॉडिफाय पण करून देतो, त्याचा डाएट प्लॅन, त्याची लाईफस्टाईल. वी आयडेंटिफाईड द गॅप्स, की कुठे कुठे बाबा तुझ्या गॅप्स आहेत, वेअर यू आर डेव्हिएटिंग, ते सगळं आपण त्याला शोधून देतो आणि मग त्याच्या हातात एक प्रॉपर प्लॅन ठेवतो. आणि आजची पिढीनं खूप समजूतदार आहे. त्यांना जर का तुम्ही व्यवस्थित समजावून कार्यकारण मीमांसा जर का समजावून सांगितली की असं केल्याने असं होतं, तर त्यांचा मग तो विश्वास असतो किंवा त्यांनी तो अनुभव पण घेतलेला असतो आणि मग त्यांना कुठेतरी ते कळतं की नाही, आता आपण हे फॉलो करत आलोय, आता हे थोडे दिवस असं फॉलो करून बघूया अँड वी हॅव व्हेरी गुड रिझल्ट्स. म्हणजे आपलं एक रेमंडला आहे आणि एक हिरंदन इस्टेटमध्ये आपलं सेंटर आहे, डॉक्टर्स प्लॅनेटला. ओके. जिथे कन्सल्टेशन असतं आणि बाकी ठिकाणी आपलं मग पंचकर्म, आपली टीम आहे पूर्ण थेरपिस्टची, मेल फिमेल थेरपिस्ट. साधारण सकाळी 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत ते ओपन असतं. अशा सगळ्या गोष्टी ह्या क्लासिकल आयुर्वेद ज्यांना फॉलो करायचं आहे, ज्यांना आपल्या व्याधीतनं मुक्तता हवी आहे, विदाउट एनी साईड इफेक्ट्स, विदाउट मेडिकेशन, विदाउट एनी साईड इफेक्ट्स, तर त्यांनी नक्की या संधीचा लाभ घ्यावा. किंवा आमच्याकडे निदान नाडी परीक्षा जरी केली ना तरी भरपूर गोष्टी रुग्णांना कळतात, होतात. मला प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की प्रत्येक हिरवी चीज म्हणजे हर्बल म्हणजे आयुर्वेद नाही. त्यामुळे तुझी मेडिसिन ती स्वतःच बनवते, तिचे फॉर्म्युलेशन ती स्वतःच बनवते. तर असे ऑथेंटिक प्रॅक्टिस करणारे खूप कमी आहेत आणि हे लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर अशा लोकांना आपण पोहोचवलं पाहिजे. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो ना, तो लक्षणांचा समुच्चय घेऊन येतो. जसं की बघा, आता गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, हे रुग्णाला वाटतं की मला इतके सगळे आजार आहेत, पण ह्याचं ॲक्च्युअल एकच रूट कॉज असतं, तो म्हणजे त्याचा खराब झालेला जठराग्नी, अग्निमांद्य, हे त्याचं मूळ कारण असतं. तर आमच्यासारख्या आयुर्वेदिक डॉक्टरचं काय काम आहे की त्याचं रूट कॉज शोधून काढणं. आम्ही असे सिम्पटम्स मी स्वतः हे ट्रीट करत नाही की ॲसिडिटी झाली हे औषध घे, कॉन्स्टिपेशन झालं हे औषध खा, इंडायजेशन झालं हे औषध खा, असं नाही आहे. तू बाबा तुझा आधी जठराग्नी वाढव, त्याच्यासाठी दीपन, पाचन, अनुलोमन हे त्रिसूत्री आहेत आपले, हे 3 दिवस घे. त्याने तुझं थोडंसं पोट साफ होईल, थोडीशी भूक लागायला लागेल आणि मग हळूहळू हे बाकीचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी व्हायला लागतील. तर देर इज नो शॉर्टकट, यू हॅव टू ट्रीट द रूट कॉज ओनली. म्हणजे मग हे सिम्पटम्सच तुमचे परत कधी येत नाही. आजकाल जे गट फ्लोराची ट्रीटमेंट किंवा अँटी इन्फ्लॅमेटरी डाईट टू बूस्ट आवर इम्युनिटी हा जो ट्रेंड चाललाय, तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? तर आयुर्वेदाचं बेसिक सूत्रच आहे. आता आजकाल जे आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो, तर ते आयुर्वेदाने तेव्हा सांगून ठेवलेलं आहे की तुमचा गट फ्लोरा खराब झाला, त्याचं रूट कॉज अग्निमान्यामध्ये आहे. आता मला सांग, इतकं सोपं आहे का इम्युनिटी वाढवणं की तुम्ही आलं खा, हळद खा, आवळा खा, तुमची इम्युनिटी वाढेल? असं असतं तर मग आपल्याला कॅन्सरचे पेशंट दिसले नसते, मग आपल्याला डायबिटीस किंवा आपले रुमेटॉलॉजीचे पेशंट दिसले नसते. मान्य करते मी की आवळा खूप छान आहे, आलं खूप छान आहे, पण मला ते जर का पचलंच नाही आणि माझ्या शरीरात ऑलरेडी एवढी घाण आहे आणि त्याच्यावर मी इम्युनिटी बुस्टिंगवाले पदार्थ खाते, तर ते कसे काम करतील? ओव्हरडोस पण होऊ शकतो ना, ओव्हरडोस पण होऊ शकतो, टॉक्सिसिटी होऊ शकते. त्यामुळे माझं बेसिक काम आहे गट फ्लोराकडे लक्ष देणं. इम्युनिटीमध्ये चांगले पदार्थ असतात, जे श्रीमंत लोक आहेत, जे अगदी हिमालयातलं पाणी वगैरे पितात, ते तर कधीच आजारी पडायला नको. पण आजारी पडण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण त्यांच्यामध्येच असतं, आहे ना. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की इम्युनिटी बुस्टिंग पाणी पिणे किंवा खाणे असं करण्यापेक्षा तुमचा जठराग्नी किती तीव्र आहे, तुमचा जठराग्नी तीव्र असेल त्यावेळेस तुम्ही वडापाव जरी खाल्ला तरी तो तुम्हाला फायदा देणार आहे, कारण तो चांगल्या पद्धतीने पचणार आहे. बरोबर, म्हणजे पचनशक्ती चांगली पाहिजे. डॉक्टर सुरभी वैद्य यांनी बऱ्याचशा गोष्टी इतक्या विस्तृत सगळ्या सांगितलेल्या आहेत. मग ती ओबेसिटी असो, केसांचे आजार असो, मी तर खूप समाधानी आहे अशा प्रश्नांच्या उत्तरं सगळे ऐकून. त्याच्यानंतर इनफर्टिलिटी असो, मग तुम्ही TKR बद्दल बोललात. इतक्या सगळ्या 5ही मुद्द्यांवर आपण विस्तृत बोललो. फक्त मला एक शेवटी कन्क्लूड करताना असं वाटेल, कारण का जवळजवळ आपण बरेचसे मुद्दे आता केलेले आणि आपला संपत आलेला कार्यक्रम आहे असं समजूया. आणि त्यातून मी एवढं सांगेन की आता आयुर्वेदाचार्य आहात तुम्ही, आणि हे आयुर्वेद तुम्हाला स्वास्थ्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दलचं विशेष काय सांगाल की माणसाने स्वास्थ्य आपलं जर चांगलं टिकवायचं असेल तर आयुर्वेद त्याच्याकडे
बघतं कसं आणि आयुर्वेदातून तुम्ही त्यांना स्वास्थ्याविषयी काय सांगाल डॉक्टर? अगदी चांगला प्रश्न आहे, कारण आजकाल स्वास्थ्य म्हणजे काय झालंय, मी दिवसातनं 3 टॅबलेट घेतो, माझी शुगर चांगली ठेवतो, 2 टॅबलेट घेतो, माझं बीपी चांगलं ठेवतो, 1 घेतो, माझं थायरॉइड चांगलं ठेवतो, म्हणजे सगळे औषध गोळ्या खातोय आणि माझे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत ना, मग मी स्वस्थ आहे. पण आयुर्वेदाला हे मान्य नाही. त्याच्यामध्ये त्यांनी फार वर्षांपूर्वीच सांगून ठेवलंय की समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया, म्हणजे आपले सगळे त्रिदोष जर का सम असतील, वात पित्त कफ, हे जर का चांगल्या म्हणजे कुठलीही विकृती नसेल त्याच्यामध्ये, ते प्रमाणात असतील, समधातू म्हणजे आपले जे सप्तधातू सांगितले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे सप्तधातू जर का आपले चांगले असतील आणि मलक्रिया चांगली असेल, मल, मूत्र विसर्जन आणि स्त्रियांच्या मध्ये आर्तव विसर्जन, ह्या जर का तिन्ही क्रिया चांगल्या होत असतील आणि प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इत्यभिधी येते आणि ह्या सगळ्या बरोबरच माझं आत्मा आणि मन पण प्रसन्न असेल, सुंदर, तरच मी स्वस्थ आहे. आणि ही परिभाषा WHO मान्य केलेली आहे. सुंदर, खूप अंतर्मुख करणार आहे की तुम्ही आतून किती समाधानी असाल. येस. डॉक्टर सुरभी वैद्य, आयुर्वेदाचार्य, आपण इथे आलात, आम्हाला सगळ्या ह्या मुद्द्यांवर आणि ह्या स्वास्थ्याविषयी मार्गदर्शन केलं. गंधार इव्हेंट्स तर्फे आम्ही आमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मी म्हणतोय की दर्शक हे सगळं ऐकतील, साठवतील, ह्याच्यावर विचार करतील आणि ज्या ज्या त्यांच्या काही समस्या असतील आणि त्या समस्या घेऊन नक्कीच जर काय त्यांना त्यातलं समाधान हवं असेल तर ते आपल्यापर्यंत येतील. त्याच्यासाठी आपली संस्था आहे. विशेष करून आपण जे केसांबद्दल सांगितलं ते तर त्याच्यासाठी तर तुम्ही मूर्तिमंत साक्षात, की म्हणजे तुम्ही स्वतः इतक्या सुकेशिनी आहात. आणि त्याच्यामुळे ही सगळी मुलाखत पाहत असताना हे दर्शक असे ज्यांचे खरोखरच तुरळक केस आहेत ते आपल्या चरक हेल्थ केअर पर्यंत धावतील आणि आपलं योग्य ते समाधान करून घेतील. मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. गंधार इव्हेंट्स तर्फे बोलावलेले ह्या कार्यक्रमात आपण आलात, आपला वेळ दिलात, आमच्या समस्यांचं समाधान केलं, दर्शकांपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद.